आमचे जे सर्व कॉमेंटेटर्स असतील, त्याचबरोबर आपल्या मैदानाला मात्र ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचे आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करणार आहोत। आणि आमच्या सर्व कमिटी मेंबर्सला मी विनंती करतोय, आपली संपूर्ण जी आयोजन समिती आहे त्या सर्वांना मी विनंती करतोय की आपण सर्वांनी कृपया व्यासपीठाच्या दिशेने उपस्थित राहायचंय। सुशांतजी आपण वरती या। आणि सर्वप्रथम आता आपण मेहुल साधूजी आपल्याला विनंती असेल आपण सुद्धा स्टेजवरती यायचंय। मेहुलजी साधू आपण जिथे कुठे असाल आपल्याला सुद्धा स्टेजवरती येण्याची विनंती असणार आहे। तर मित्रांनो गेले 2 दिवस आपण जी वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफी पाहिली त्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सर्वजण खेळलात। सर्वप्रथम त्या आयोजन समितीचे खूप खूप धन्यवाद की इतकी चांगली स्पर्धा आपल्या भागामध्ये आपण आयोजित केलात, त्याबद्दल आमच्या आयोजन समितीचं आम्ही खूप खूप अभिनंदन करतोय। गेले 2 दिवस स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने रंगली, परंतु काही व्यक्तींमुळे मात्र स्पर्धेला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला गेलाय। त्यामुळे नक्कीच असा प्रयत्न बऱ्याच वेळेला होतो, ज्या वेळेला एखादा चांगलं काम करतो त्यावेळेला एखादी व्यक्ती त्याला आडकाठी नेहमी करत असते, परंतु आज मात्र तरी सुद्धा आपण इतकी मेहनत घेऊन कोणतंही या ठिकाणी गालबोट न लागू देता अगदी स्पर्धेला सुरळीत पार पाडला, शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडला, त्याबद्दल आयोजन समितीसाठी जरा मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या आपण सर्वांनी वाजवायच्या आहेत। आज ही स्पर्धा 2 दिवस पार पडली। तुम्हाला वाटतं की 2 दिवसाची स्पर्धा म्हणजे खूप सोपं काम आहे, परंतु ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी जवळपास मला वाटतं नाही म्हटलं तरी 3 ते 4 महिने या आयोजन समितीने मेहनत घेतलेली आहे। 1-2 वेळा मला वाटतं स्पर्धा कॅन्सल झाली आणि त्यानंतर मग आपण शेवटला आज आणि काल आणि आज या 2 दिवसामध्ये या स्पर्धेचं आयोजन पूर्ण केलं शेवटला। तर अगदीच मी विनंती करेन आपल्या सर्वांना की आपण आता या आयोजन समितीने जी गेली 4 महिने मेहनत घेतली आणि ही स्पर्धा यशस्वी केली त्याबद्दल जरा सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे। आणि त्यानंतर आता मात्र आपण सर्व खेळाडूंचं, सर्व संघ मालकांचं, सर्व संघनायक आणि सर्वच आमचे जे पडद्याचे मेंबर होते त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो। आणि त्यानंतर गेले 2 दिवस आपल्या स्पर्धेला जे पंच लाभले होते त्या पंचांचा विशेष सन्मान जो आहे तो या व्यासपीठावरती करण्याची विनंती मी आपल्या आयोजन समितीला करणार आहे। आज गेले 2 दिवस या स्पर्धेला लाभलेले पंच मॅन फ्रॉम शहापूर, सर्वप्रथम मुन्ना पठाण सरांना मी विनंती करेन की आपण स्टेजवरती यायचंय। जरा या पंचांची कामगिरी 2 दिवस आपल्याला आवडली असेल तर त्या पंचांसाठी सगळ्यांनी जर एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। मुन्ना पठाण सर आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचंय। आज मला वाटतं जवळपास नाही म्हटलं तरी आपली स्पर्धा 9 वाजता 10 वाजता चालू होत होती, त्यांना काल 8 वाजताचा टाइम दिला होता, त्यामुळे ते घरातून सकाळी 5:30 वाजता निघाले होते आणि बरोबर 8 वाजता ते मैदानावरती उपस्थित राहिले होते। शहापूरवरून ते आज आपल्या वाळकेश्वर मध्ये आले आणि गेले 2 दिवस अतिशय तटस्थ अशी पंचांची भूमिका त्यांनी पार पाडली, त्याबद्दल मुन्ना पठाण सर आपलं खूप खूप धन्यवाद आणि आपले मनपूर्वक आभार। त्यानंतर मी विनंती करतोय सन्माननीय मोमीन सरांना, मोमीन सर सुद्धा भिवंडीवरून आपल्या स्पर्धेसाठी 2 दिवस आज इथे गेले उपस्थित राहत आहेत, तर त्यांच्यासाठी सुद्धा जर एकदा जोरदार टाळ्या आपल्या सगळ्यांकडून झाल्या पाहिजेत। त्यांनी सुद्धा गेले 2 दिवस खूप चांगली पंचांची भूमिका या स्पर्धेच्या माध्यमातून पार पाडली आहे, त्याबद्दल मोमीन सर आपलं सर्वप्रथम तर खूप खूप आभारी असणार आहोत। त्यानंतर आमचे तिसरे पंच मॅन फ्रॉम खार रोड सादिकजी राजापूरकर, स्वतः एक उत्तम खेळाडू आहेत, सध्या 40+ क्रिकेट खेळतात, परंतु मागील काही दशकांमध्ये आपण जर पाहिलं तर या मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेट विश्वावरती सुद्धा त्यांनी अधिराज्य गाजवले। असे षटकार किंग म्हणून ज्यांची ओळख होती असे पंच आपल्या स्पर्धेला लाभले, सन्माननीय सादिकजी राजापूरकर, धन्यवाद। आणि आमचे चौथे पंच सन्माननीय जतीन भुयाळ सरांना मी विनंती करतोय, ते सुद्धा आज आजच्या दिवसासाठी, काल आपल्याला केने सरांचं अंपायरिंग अनुभवायला मिळालं परंतु काही कारणास्तव आज केने सर इकडे उपस्थित राहू नाही शकले, त्यामुळे त्यांच्या जागेवरती मात्र जतीन भुयाळ सर आज आपल्या सोबत होते, तर जतीन सरांसाठी सुद्धा जरा मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। हा सर्व पंचांचा सन्मान आम्ही आज करत आहोत, खूप खूप धन्यवाद सर्व जेपी पॅनलच्या सर्व 4ही पंचांचं। त्यानंतर
गेले दोन दिवस ज्या मैदानावरती आपण खेळलो, ज्या खेळपट्टीवरती आपण खेळलो, त्या खेळपट्टीसाठी मात्र गेली कित्येक दिवस या मैदानावरती ज्यांनी मेहनत घेतली त्या अशा सन्माननीय प्रभात बावकर आणि प्रलय बावकर, जरा त्या दोघांना मी स्टेजवरती येण्याची विनंती करतोय. प्रभात आणि प्रलय दोघांनी स्टेजवर यायचंय. अतिशय उत्कृष्ट अशी खेळपट्टी, आज सकाळी जरी पाऊस पडला असला तरी सुद्धा ती खेळपट्टी अजूनही तशीच्या तशीच आहे. त्यामुळे मी एकदा जोरदार टाळ्या या ठिकाणी प्रभात आणि प्रलयसाठी वाजवण्याची विनंती आपल्या सर्वांना करेन. आणि या दोन्ही बंधूंना एक छोटंसं सन्मान चिन्ह देऊन आपण या दोन्ही बंधूंचा एक विशेष सन्मान या ठिकाणी करत आहोत. प्रभात बावकर आणि प्रलय बावकर साठी जरा मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या. धन्यवाद प्रभात, धन्यवाद प्रलय. खूप चांगली खेळपट्टी या स्पर्धेसाठी आपण उपलब्ध करून दिलात, त्याबद्दल आपले आभारी असणार आहोत. त्यानंतर गेले 2 दिवस जे स्कोरिंग आम्हाला अनुभवायला मिळालं, अतिशय तंतोतंत असं स्कोरिंग या ठिकाणी गेले 2 दिवस ऑनलाईन स्कोरच्या माध्यमातून या ठिकाणी केलं गेलं. आमचे स्कोरर शिव मोरिया यांना मी विनंती करतोय, शिवबाई या, आपला सुद्धा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. क्रिक हिरोजच्या ॲपच्या माध्यमातून मात्र शिवबाईंनी सुद्धा गेले 2 दिवस अतिशय चांगली स्कोरिंग या ठिकाणी केली आहे. त्याबद्दल शिव मोरिया जे आपले गुणलेखक आहेत त्यांच्यासाठी जरा मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या आपण सगळ्यांनी वाजवूया. शिवबाई बहुत बहुत धन्यवाद, बहुत अच्छा स्कोरिंग आपके माध्यम से यहाँ पर हमें एक्सपीरियंस करने मिला. कोई गलती नहीं, कोई गुंजाइश नहीं, और इस पूरी प्रतियोगिता में एक जबरदस्त स्कोरिंग का अनुभव यहाँ पर आपके माध्यम से लेने मिला. आणि त्यानंतर या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करणार आहोत, सत्कार करणार आहोत तो आमच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलचा, म्हणजे प्रोलिंग स्पोर्ट्स, ज्या चॅनलवरती गेले 2 दिवस स्पर्धा आपण घर बसल्या बघत होतात. त्या प्रोलिंग स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा विपुल पंडुलकर आज इथे नसले तरी मात्र गेले 2 दिवस त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम 2 वेगवेगळ्या अँगलने हाय डेफिनेशन कॅमेऱ्यासोबत या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करत होती. अशा प्रोलिंग स्पोर्ट्सच्या प्रतिनिधीला मी विनंती करेन आपण पुढे यायचंय, आपला सुद्धा एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. प्रोलिंग स्पोर्ट्स कडून वेदांत मी आपल्याला विनंती करेन आपण पुढे यायचंय. वेदांत, प्रोलिंग स्पोर्ट्स साठी जरा मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या. विपुल पांडुलकर यांनी त्यांचे सर्व सहकारी गेले 2 दिवस या स्पर्धेसाठी मात्र खूप चांगलं काम करत होते, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. त्यानंतर सन्मान केला जाणार आहे आणि त्यासाठी मी सन्माननीय प्रशांत इलेव्हन वाळकेश्वर संघाचे संघ मालक प्रशांत दावडीकर सरांना विनंती करतोय की आपण कृपया व्यासपीठावरती यायचंय. प्रशांत सर, आपल्याला मी स्टेजवर येण्याची विनंती करणार आहे. सध्याच्या घडीला मात्र या दक्षिण मुंबईतून असे बरेच कमीच संघ आहेत जे संपूर्ण मुंबईमध्ये टेनिस क्रिकेट आणि रबर बॉल क्रिकेट स्पर्धा खेळतायत. त्यापैकी आपल्या दक्षिण मुंबईमधले एक अग्रमानांकित संघाचं नाव आहे ते म्हणजे प्रशांत इलेव्हन. आपल्या वाळकेश्वर परिसराला आज रिप्रेझेंट ते करत असतात. आणि अशा प्रशांत इलेव्हन संघाचे आणि त्याचबरोबर आज सध्या या वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपण जर पाहिलं तर वाळकेश्वर चॅम्पियन संघाचे संघ मालक म्हणून त्यांनी काम पाहिलं, अशा प्रशांतजी दावडीकर साहेबांचा एक विशेष सन्मान आम्ही या ठिकाणी करत आहोत. खूप खूप धन्यवाद प्रशांत सर, आपण सुद्धा या स्पर्धेला जे सहकार्य केलं त्याबद्दल आपले सुद्धा खूप खूप आभार. त्यानंतर माझे सहकारी समालोचक म्हणून गेले 2 दिवस ज्यांनी काम सांभाळलं अशा आपल्या 2 कॉमेंटेटरचा आवाज गेले 2 दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून आपण ऐकला. माझ्यासोबत आपल्या ताडदेव परिसरातील एक युवा समालोचक सर्वेश होता आणि सर्वेशने सुद्धा खूप चांगलं समालोचन आणि या स्पर्धेला रंगवण्याचं काम केलं आपल्या समालोचनातून. त्याबद्दल सर्वेशची कॉमेंट्री आवडली असेल तर जरा त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. तसेच आमचे डेकोरेटर मित्र आशिष पवार ज्यांनी आमच्या या आयोजन समितीला आज जे सहकार्य केलंय, आमचं संपूर्ण जे हे व्यासपीठ आहे त्याचबरोबर मैदानाच्या आजूबाजूला ज्या व्यवस्था गरजेच्या होत्या त्यासाठी मात्र आशिषजी पवार यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. आशिषजी, आपलं सुद्धा खूप खूप धन्यवाद असतील, आपण सुद्धा स्टेजवर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या आशिषजी पवार यांच्यासाठी सुद्धा होऊन जाऊ द्या मित्रांनो. थँक्यू, खूप खूप धन्यवाद आशिषजी. यापुढील सन्मान देखील महत्त्वाचा आहे. आपण काल संपूर्ण स्पर्धेमध्ये वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 2 दिवस जो आवाज ऐकला आपल्या शिवडी परिसरातून, ज्याचा पूर्ण कालखंड सुरू झाला, त्याच्यानंतर संपूर्ण मुंबई नगरी, त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर ज्याचा आवाज गुंजला, असे आपले रोशन पाताडे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या. एक दर्जेदार समालोचक, संपूर्ण आपल्या मुंबई नगरामध्ये त्यांची समालोचन आपल्याला गाजलेलं ऐकताना पाहायला मिळतं. असे आपले समालोचक. तसेच आपल्या शिवसेनेचे आदरणीय सन्माननीय
राजेशजी पेडणेकर साहेबांचा देखील आपण इकडे शुभ सन्मान करतो आहोत. त्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून खूप त्यांची देखील धडपड धावपळ पाहायला मिळाली. अगदीच 2 महिने आपण पाहतोय, ऑप्शन 16 असेल, त्याच्यानंतर पूर्ण स्पर्धा त्यांनी देखील आपली खूप मेहनत घेतली. असे आपले राजेश पेडणेकर सर यांचा देखील आपण इकडे शुभ सन्मान करू. त्याच्यानंतर मी आदरणीय सन्माननीय संदीपजी पवार साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचंय. नक्कीच आपल्या वाळकेश्वर परिसरातलं एक लोकप्रिय व्यक्तिमत्व, आपल्या मैत्रीतल्या दुनियेतला असा संदीपजी पवार साहेबांचा देखील आपण एक या स्पर्धेची आठवण असलेली सन्मान चिन्ह देऊन सन्मान करू. त्याचनंतर आदरणीय श्री मेहुल साधू यांचा देखील आपण इकडे शुभ सत्कार केला जातो. ही सर्व आपल्या आयोजनाची टीम आहे मित्रांनो. कोणती स्पर्धा आपल्याला खेळताना दिसते, पण त्याच्या मागचे जे मदतीचे हात असतात, जे कार्याचे हात असतात, हे सर्व आपल्या पडद्यामागचे कलाकार आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला इतकी सक्सेसफुल आयोजन असलेल्या क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर श्री विकास जाधव यांना देखील मी विनंती करेल की आपण देखील आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. ही सर्वच आपली मंडळी ज्यांनी विविध माध्यमांता आपल्या स्पर्धेसाठी आपला मदतीचा हात जोडला गेला, ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभलं. त्यांचा देखील आपण एक शुभ सन्मान देऊन त्यानंतर श्री सतीश जाधव आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. ही सर्वच आपली आयोजन कमिटी आहे. आज संपूर्ण दिवस 2 दिवस जे आज आपल्याला भगव्या कपड्यांमध्ये मैदानाच्या आजूबाजूला सगळीकडे आपली स्पर्धा यशस्वी होण्यासाठी दिसले, ही आपली सर्व आयोजन कमिटी आपल्याला पाहायला मिळते. आणि आज मला सर्वांची नावं माहित नाहीये, पण हे आपले सर्व छोटे कलाकार, छोटे मित्र, ज्यांच्या माध्यमातून आपण मित्रांनो, सोनू आहे आपला स्कोरर, त्यानंतर ही सर्वच मंडळी मित्रांनो, आपण बॅटिंग करत असताना बॉल लांब लचक मारतो, कुठे पण मारतो, इकडे मारतो, तिकडे मारतो, रबर बॉल कुठेही जातो, पण नक्की स्वतः अथक प्रयत्न करून ही सर्व लहान मुलं रस्त्यावर असून दे, तिकडे बिल्डिंगच्या पाठीमागे असून दे, बॉल आणण्यासाठी जातात, स्कोरिंग करत असतात. नक्कीच कुठेही खाण्यापिण्याची वाट न बघता जेव्हा आपल्याला खाणं भेटेल तेव्हा जेवतात. अशा लहान मुलांसाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. आपल्या स्पर्धेचं यश त्यांच्याकडे देखील जातं. तुम्ही मारलेले सर्वच बॉल, ताकदीने मारलेले बॉल, लांब लचक मारलेले बॉल, हीच मंडळी आणते. तसेच एक महत्वपूर्ण सन्मान ज्या व्यक्तिमत्वाने मला सांगितलं, मला नक्कीच कुठल्याही प्रकारचा सन्मान आवडत नाही, सत्कार आवडत नाही, असं लोकप्रिय व डाऊन टू अर्थ असं व्यक्तिमत्व आपल्या सर्वांचे आडके आणि लाडके सलीम शेख. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या मिस्टर सलीम यांच्यासाठी. फ्रॉम डे 1 टू द फायनल डे, ज्यांच्या माध्यमातून आपण या स्पर्धेसाठी त्यांचा विशेष सहकार्य लागलं. थोडंसं गालबोट काही लोकांनी या स्पर्धेला लावायचा प्रयत्न केला, परंतु सर्वांना सामोरं गेलंय आपलं हे आयोजक कमिटी मंडळ. सलीम सरांनी देखील कामगिरी केली. सर्व जे इश्यूज होत होते ते एकदम काम माइंडेडनी, एकदम शांत डोक्याने हँडल केले. त्याबद्दल सरांसाठी देखील एकदा टाळ्या जायला पाहिजे. मी आदरणीय श्री संदीप पवार, शिवसेनेचे आदरणीय श्री संदीप पवार साहेबांना विनंती करतो की आपण एकदा स्टेजवरती व्यासपीठावरती यायचं प्लीज. राजेशजी पेडणेकर साहेब आपल्याला देखील विनंती आहे, आपण या स्पर्धेचे महत्वपूर्ण पैलू आहात, प्लीज आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती या. श्री संदेश मोरे आपल्याला देखील विनंती असेल, आपण देखील व्यासपीठावरती यायचंय. ही सर्वच आपली आयोजन कमिटीची मंडळी ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य. अच्छा, आपले मित्र सुशांत मोरे यांचे वडील आहेत संदेश मोरे. सुशांत मोरेनी देखील खऱ्या अर्थाने खूप धडपड केली आहे या स्पर्धेसाठी. त्यांच्या वडिलांना देखील आपण या पुढील मी जी नावं घोषित करेल त्यांच्या
खेळाडूंना विनंती आहे आपण व्यासपीठावरती आपला मॅन ऑफ द मॅच सामनावीरचा पुरस्कार घ्यायचा आहे. 2 दिवस थोडस काही ना काही गडबड गोंधळ झाला म्हणून आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देता आला नाही, परंतु आपण आता या प्राइज डिस्ट्रीब्युशनच्या सोहळ्याच्या दरम्यान इकडे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सर्वांना देणार आहोत. सचिन कनोजिया, एकदा टाळ्या वाजवायच्या सचिनसाठी. एकदा मॅन ऑफ द मॅच. 1 नाही 2 नाही तर तब्बल 3 वेळा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे. 3 वेळा ज्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार भेटलाय असा आपल्या संपूर्ण वाळकेश्वरचा अभिमान आणबाण शान सचिन कनोजियाला इकडे मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं, ज्यांनी संपूर्ण आपल्या वाळकेश्वरचं नाव मुंबई नगरात नाही, महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतभर गाजवलं असा हा वाळकेश्वरचा स्टार सुपरस्टार सचिन कनोजियाला मात्र सन्मानित केलं जातंय मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देऊन. मी संदेशजी मोरे साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते अमित नामोले आपल्याला विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती यायचंय. अमित नामोले हा देखील आपला वाळकेश्वरचा एक गुणवंत खेळाडूंच्या यादीमधला एक खेळाडू आहे. त्याचा संघ नक्कीच आपण पाहिला झुंज देताना आपल्याला पाहायला मिळाला होता. एलिमिनेटर मध्ये ज्याचा संघ बाहेर पडला असा अमित नामोले चांगला त्यांच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट असेल, ओव्हरआर्म क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट खेळलं जातं. असे अमित नामोलेला देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार श्री संदेशजी मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते केला जातोय. टी शर्ट द्यायचंय प्लीज, मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट आणि मेडल. त्याच्यानंतर मी विनंती करेल संदीप पवार साहेबांना विनंती केली की आपल्या शुभ हस्ते कार्तिक पाली याला मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. कार्तिक पाली जर आपला संघामधला खेळाडू नसेल कार्तिक तर त्याच्या संघामधला आहे. ओके यस, कार्तिक पाली आहेत. त्यांनी देखील एक दर्जेदार कामगिरी आपल्याला ते करताना दिसले आणि हे संघ सगळे खेळाडू आहेत आपल्या मॅन ऑफ द मॅचचे दावेदार खऱ्या अर्थाने सामनावीर पुरस्कार मिळवलाय, कारण की त्यांनी मॅच मध्ये अगदीच दर्जेदार कामगिरी आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. असा कार्तिक पाली मी राजेश पेडणेकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नितेश निर्मल याला मात्र पुढचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा. नितेश निर्मल आहेत का? नितेश निर्मल त्यांच्या टीम मधला कोणीही चालेल. नितेश निर्मलच्या संघातला नितेश निर्मलच्या संघातला कोण आहे? प्लीज या मित्रांनो, आपल्याला सिरीज, बॅट्समन प्राइज, बॉलिंग प्राइज सर्व द्यायचंय. प्लीज या आणि पारितोषिक घ्या फक्त. नंतर तुमच्या मित्राला तुम्ही नंतर जाऊन देखील देऊ शकता. नितेश निर्मल, सलीम सर आपल्याला विनंती आपण पण व्यासपीठावरती यायचंय प्लीज. त्यानंतर परत एकदा सचिन कनोजिया प्लीज आपण परत एकदा या. दुसरा देखील आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे. जास्त लांब नको जाऊस, परत तिसऱ्या वेळी पण यायचंय. येस, सलीम सरांच्या शुभ हस्ते सचिनला मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातो. त्याच्यानंतर वसंत महाडे आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती यायचं. वसंत आहे का? वसंत नाहीतर त्यांचा संघातला कोणीही खेळाडू चालेल. वसंत प्लीज मित्रांनो थोडं कोऑपरेट करा. वसंतचा कोणी नाहीये का? चल ठीक आहे, चला ठीक आहे. मयूर शिमोगा आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती यायचं मॅन ऑफ द मॅच.
वसंत साडी ओके या दोन्ही या डॉन आपण याय काय मयूर देखील आपण देखील यायचंय वसंतचा ट्रॉफी डॉन हे स्वीकारतील त्याच्यानंतर चला मयूर शिमोगा आपण देखील या रॉयल आर्कर्सचा हा खेळाडू देणे त्याच्याकडनं देखील आपल्याला दर्जेदार कामगिरी पाहायला मिळाली मयूर दीपक दोबी मॅन ऑफ द मॅच हे सर्वच खेळाडू दोन्ही डावकुरे हाताचे मयूर असेल दीपक असेल ज्यांनी संपूर्ण स्पर्धा आपल्या लेफ्ट हँडेड बॅटिंगनी गाजवल्याला आपल्याला दिसले असे हे दोन्ही खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले त्याच्यानंतर गणेश नाग्यारी आपल्याला विनंती आपण देखील यायचंय आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी एक टी शर्ट आणि मेडल देखील आपल्याला इकडे पुरस्कृत केलं जात आहे वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या वतीने दर्शन कामटे आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती यायचंय दर्शन नक्कीच टी शर्ट्स आपल्याला नंतर दिल्या जाईल सन्मान चिन्ह आपण देऊन आपल्याला सन्मानित केलं जात आहे दर्शन कामटे याला देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इकडे मात्र पुरस्कृत केला जातोय दर्जेदार बॅटिंगचं प्रदर्शन आपल्याला दर्शनकडून देखील पाहायला मिळलं त्यानंतर रामानुज वर्मा आपल्या संघाचा कोणी चालेल विनय रेड्डी इधर आपण यायचंय त्याच्यानंतर परत स्वप्नील मोरे क्वालिफायर 1 मध्ये जो मॅन ऑफ द मॅच ठरला होता असा स्वप्नील मोरे आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती यायचंय स्वप्नीलने देखील संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या गोलंदाजीच्या जोरावर आपल्याला इम्प्रेस केलं असा हा रॉयल आर्कर्सचा बेधडक गोलंदाज स्वप्नील त्याला देखील क्वालिफायर 1 मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता एक गोलंदाजाचा पुरस्कारानंतर परत एका गोलंदाजाला पुरस्कार दिला जातोय एलिमिनेटर 1 मध्ये ज्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला असा मेहबूब शेख आपल्याला विनंती आहे मेहबूब आपण व्यासपीठावरती यायचंय प्लीज मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी मेहबूब नक्कीच आपले सलीम सर यांचा तो भाचा आहे अशी आमच्यापर्यंत माहिती मिळते मेहबूब शेख दर्जेदार गोलंदाजी आपल्याला वारंवार मेहबूबकडनं पाहायला मिळते चांगला वेग चांगला पेस त्याच्याकडनं पाहायला मिळतो असा आपला वाळकेश्वरचा हा देखील एक खेळाडू आहे परत सचिन परत यायचं सचिन कनोजिया फॉर द लास्ट टाइम सचिन चला फायनल मॅच जी आपली घडली त्याच्यामध्ये ज्याने दर्जेदार कामगिरी आपल्याला करत असताना दिसला
फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र जातोय तो सागर याला, सागर पाटील याला मात्र सन्मानित केलं जात आहे. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच, सामनावीर फॉर द फायनल, ज्याच्या माध्यमातून आपल्याला दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. असा हा दर्जेदार गोलंदाज आपल्या वाळकेश्वर परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्याला मात्र सन्मानित केलं जात आहे. मॅन ऑफ द मॅचचा ट्रॉफी घेऊन जा, हक्काची आहे, मेहनतीची आहे, कष्टाची आहे. मी संदेश मोरे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण आता ज्या गोष्टीची सर्व आतुरतेने वाट बघत होतात, सर्व नक्की संपूर्ण दिवस खेळून दमलात. कालचा शनिवारचा दिवस आपण संपूर्ण दिवस इथे क्रिकेट खेळलात, आज रविवारचा दिवस देखील खेळलात, थोडेसे थकले आहात. पण इकडे आता महत्त्वपूर्ण पुरस्कार चालू होणार आहेत, कारण की बेस्ट बॉलर, सर्वोत्कृष्ट गोलंदाज, त्याच्यानंतर बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज, मालिका वीर, हे 3 कोणत्याही स्पर्धेचे महत्त्वपूर्ण पुरस्कार असतात. तर ते कोणाला जातील ही सर्वांमध्ये चर्चा असते, उत्कंठा असते, सगळ्यांचं त्या लक्ष लागलेलं असतं त्या गोष्टींवरती. तर ती वेळ मात्र आली, आपली उत्कंठा शिगेला पोचली होती, मला जाणीव आहे, परंतु ती वेळ आली आहे. सन्माननीय संदेश मोरे साहेबांच्या शुभ हस्ते बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, सर्वोत्कृष्ट गोलंदाज इकडे मात्र या स्पर्धेचा ठरतोय. तो एनी गेसेस? गणेश अण्णा, एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या गणेश यांच्यासाठी, ज्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर दर्जेदार गोलंदाजीचा प्रात्यक्षिक करून चांगल्या चांगल्या बॅटर्सला माघारी परतवलं आणि दर्जेदार बॉलिंगचं प्रदर्शन केलं. डॉट बॉल काढल्या, विकेट्स काढल्या आणि एक आकर्षक थंडरची बॅट, त्याच्याबरोबर एक आकर्षक ट्रॉफी, मेडल. पावसाळा सुरू होणार आहे, नक्कीच कुठेतरी सगळ्यांना आशा असणार कलर वाल्या बॅट साठी. पण इकडे जोरदार टाळ्या झाला पाहिजे एकदा गणेश अण्णा यांच्यासाठी. काय बॉलिंगचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. एक ओव्हर तर मी पाहिली होती, संपूर्ण मॅचला बदलून टाकलं. टर्निंग पॉइंट ओव्हर टाकलेला हा गोलंदाज गणेश अण्णा याला मात्र वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट घोषित केलं जात आहे. दर्जेदार कामगिरी, वेल प्लेड गणेश. त्याच्यानंतर या स्पर्धेचा महत्त्वपूर्ण पुरस्कार, इम्पॉर्टंट पुरस्कार ज्याला आपण म्हणतो, सर्वोत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट, ज्याच्या बॅटमधनं आपल्याला दर्जेदार रन्स पाहायला मिळाले. दिवसभर त्यांनी कुठल्या बॉलर्सला आपण हमले केले, हल्ले चढवले, रन्सची आतिषबाजी केली. धडाकेबाज बॅट्समन असा आपल्या वाळकेश्वरचा नन अदर दॅन, मी सलीम शेख सरांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपल्या या वाळकेश्वरचा बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट आणि आपल्या संपूर्ण दक्षिण मुंबईचा स्टार देखील आहे, बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट दर्शन कामटे डीके. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. नक्कीच वाळकेश्वर चॅम्पियन्स संघाचा दर्शन कामटे अगदीच चॅम्पियन्स अशी खेळी केली. ज्याप्रमाणे मी वारंवार सांगतो, कोणताही फॉर्मॅट असून दे, कोणताही बॉल असून दे, रबर बॉल, टेनिस बॉल, ओव्हरआर्म, अंडरआर्म, सगळ्या फॉर्मॅट, सी बाउंड्री, सर्कल बाउंड्री, 1 to 4, या सर्व क्रिकेटमध्ये ज्याचा आपण मोलाचा वाटा पाहतो, दर्जेदार प्रदर्शन आपल्याला वारंवार सातत्याने संपूर्ण दक्षिण मुंबई व मुंबईमध्ये ज्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळतो ओव्हरआर्म अंडरआर्म क्रिकेटमध्ये, असा आपला हा वाळकेश्वरचा स्टार सितारा फलंदाज दर्शन कामटे याला मात्र बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफी चा मात्र सन्मानित केला जातोय. मी सन्माननीय संदीप पवार साहेबांना विनंती, राजेश पेडणेकर साहेबांना विनंती करतो की आपण यायचंय आणि या स्पर्धेचा नाही तर सर्वच कुठल्याही स्पर्धेचा असून दे मौल्यवान पुरस्कार, मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ऑफ द टुर्नामेंट म्हणजेच मॅन ऑफ द सिरीज, मालिका वीर, ज्याने बॅटिंग करत असताना देखील खूप खूप डाव्या कुठल्या आणि ज्याने बॉलिंग करत असताना देखील समोरच्या बॅटरला घाम फुटेल अशी गोलंदाजी केली, धडाकेबाज गोलंदाजी केली, तेज तर्रार गोलंदाजी केली, असा आपला
ऑल इंडिया आयकॉन, वाळकेश्वर नाही, मुंबई नाही, महाराष्ट्र नाही, संपूर्ण भारतभर ज्याच्या नावाची चर्चा आहे, ज्याच्या नावाचा बोलबाला आहे, असा आपल्या वाळकेश्वरचा हा तारा, हा सितारा आणि थंडरचा ब्रँड अँबॅसिडर सचिन कनोजियाला मात्र मॅन ऑफ द सिरीज वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफीचा मात्र सन्मानित केलं जात आहे. आपल्या बॅटिंग बॉलिंगच्या जोरावर संपूर्ण भारतभर आपल्या नावाची चर्चा काय आहे ही इकडे आपल्या ग्रीन पार्कच्या मैदानापासून या खेळाडूची सुरुवात झाली. संपूर्ण भारतभर खेळला, बंगालमध्ये खेळला, संपूर्ण महाराष्ट्रात खेळला, असा सचिन कनोजियाला मात्र या स्पर्धेचा मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर, मॅन ऑफ द सिरीज, जोरदार टाळ्या. येस सचिन यायचंय. कनोजिया तुम्हाला यायचंय व्यासपीठावर. नक्कीच सगळ्यांची विनंती आहे की थोडंसं मराठीतच तुला बोलावं लागणार आहे. ऑल इंडिया आयकॉन आहे आपल्यासोबत सचिन कनोजिया. नक्कीच आपल्या सर्वांचं सौभाग्य आहे की आपल्यासोबत तो खेळतो. संपूर्ण भारतभर मोठ्या मोठ्या संघांमध्ये आपल्याला त्याचा समावेश पाहायला मिळतो असा सचिन कनोजिया आहे. काय सांगेल या संपूर्ण स्पर्धेबद्दल, तुझा प्रवास कसा राहिला आणि नक्कीच तू काय गायडन्स देशील. आपण तू पाहिलं स्पर्धेला थोड्याफार प्रमाणात गालबोट देखील लागलं गेलं. तू मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळलाय, तू आपल्या खेळाडूंमध्ये एक थोडासा डिसिप्लिन यावा, एक शिस्त यावी, या सगळ्यावरती काय सांगशील तुझ्या जमेल त्या भाषेमध्ये. तू प्लीज सर्वांना सांग गरजेचं आहे ते. पहली बार तो मैं कहना चाहता हूँ थैंक यू. नहीं हिंदी बोलता. टूर्नामेंट बहुत अच्छा था, बहुत कुछ हुआ, मगर क्या ऑर्गेनाइजिंग भी बहुत अच्छी हुई और लास्ट में सब अच्छा हो गया. और डिसिप्लिन देखो क्रिकेट है तो सबका मान्य छोटा छोटा होता है, छोटा छोटा गलती होती है, सबको अंडरस्टैंडिंग होएगा तब उसको क्रिकेट अच्छा होता है, नहीं तो फिर कोई मतलब नहीं है ऐसा खेल के. नक्कीच आज शब्द त्याच्याकडनं फुटत नसले तरी पण धुवाधार बॅटिंगचं प्रदर्शन बॅट मधून तो नक्कीच बोललाय. माईकवर बोलला नाही पण बॅटवर बोललाय आणि मी जाणून बुजून त्याला सांगायला सांगितलं. मी तुमच्यापैकी सगळ्यांना नाही बोलत आहे पण काही काही असे खेळाडू आहे ज्यांच्यामुळे थोडंसं कुठेतरी गालबोट लागलं जातं. तो आज संपूर्ण ऑल इंडियाला रिप्रेझेंट करतो, तो मोठ्या मोठ्या स्पर्धा पाहतो, म्हणून त्याच्या तोंडूनच तुम्ही ऐका की आज तो का मोठा झाला आणि आपण कुठे कमी पडत आहोत. हे नक्कीच त्याच्या तोंडून ऐकण्यासाठी मी ते याला विनंती केली बोलण्यासाठी. आता आपण जास्त वेळ न दवडता, तुम्ही सगळेच कंटाळले असाल, ट्रॉफी घेऊन जायचंय. एक महत्त्वपूर्ण सन्मान आहे ज्यांच्या माध्यमातून आपल्याला एक स्पॉन्सरशिप भेटलं, सहकार्य भेटलं या स्पर्धेच्या विविध माध्यमातून. तर वाळकेश्वर थंडर या संघासाठी थंडर स्पोर्ट्स, आय एम सॉरी, थंडर स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसेडर दर्शन आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती एक सन्मान चिन्ह घ्यायचं आहे त्यांच्या बिहाफवरती. थंडर स्पोर्ट्स ज्यांच्या माध्यमातून आपल्याला स्पॉन्सरशिप लाभली, विविध माध्यमातून त्यांच्याकडनं सहकार्य लाभलं. सचिन कनोजिया आपण पण यायचंय. सचिन कनोजिया थंडर स्पोर्ट्सच्या बिहाफवरती तुम्हाला सन्मानित केलं जात है. थंडर स्पोर्ट्सचा आपल्याला स्पॉन्सरशिप लाभलं होतं, उनके माध्यम से हमें पूरे प्रतियोगिता में स्पॉन्सरशिप मिली थी, इसके लिए उन्हें देखील हम सन्मानित कर रहे हैं. या दोघांनी पण हे आपल्या वाळकेश्वरचे स्टार्स आहेत ज्यांना थंडर स्पोर्ट्स यांच्यामधून माध्यमातून नक्कीच ब्रँड अँबॅसेडर बनवलं गेलं. हे सचिन कनोजिया, दर्शन कामटे. चला आणि दर्जेदार स्पर्धा आणि त्या दर्जेदार स्पर्धामध्ये एक दर्जेदार परफॉर्मन्स आपल्याला ज्यांच्याकडनं पाहायला मिळाला. दोन्ही संघांनी अगदीच तोलामोलाचं कामगिरी केली. क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो, कोणतरी जिंकतं कोणतरी हरतं, पण मित्रांनो वाळकेश्वर रॉयल आर्कर्सनी देखील दर्जेदार परफॉर्मन्स केला. तर मी वाळकेश्वर रॉयल आर्करच्या सर्व खेळाडूंना विनंती करतो आपण एक एक करून व्यासपीठावरती यायचंय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे आपले रनर अप सेकंड प्राइज विजेता वाळकेश्वर आर्कर्स साठी. वाळकेश्वर रॉयल आर्कर्स संघ सर्वांनी यायचंय मित्रांनो एक एक करून. तसंच सर्व मान्यवर देखील मंडळी आपण प्लीज स्टेजवरती या. संदीप पवार सर, राजेश पेडणेकर सर, संदेश मोरे सर, आपण सर्वांनी या प्लीज 2 मिनिटं तुम्हाला विनंती आहे स्टेजवरती येऊन या ना मित्रांनो प्लीज.
नित्यानंद आनंद असे आपल्या वाळकेश्वर रॉयल आर्करचे संघ मालक आहेत. नक्कीच पूर्ण टीम येईल. कॉंग्रॅच्युलेशन सर, दर्जेदार कामगिरी आपल्याकडनं राहिली. थोड्याशा मार्जिनने 1 बॉल 1 ची मॅच मित्रांनो, म्हणजे वाळकेश्वर रॉयल आर्करचा घास देखील तोंडापर्यंत आला होता. परंतु नक्कीच क्रिकेटचा खेळ आहे, कुठेतरी कमी जास्त काहीतरी होतं. परफॉर्मन्स बेटर लक नेक्स्ट टाइम, हार्ड लक बेस्ट विशेष असं नक्कीच म्हणेल. टीमनी यायचं सर्वांनी, जे खेळाडू इकडे मात्र समाविष्ट होते त्या सर्वांना विनंती असेल आपण एक एक करून या, आपला सन्मान स्वीकारायचा आहे. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स आणि हार्ड लक. वाळकेश्वर रॉयल आर्कर संघ, दर्जेदार परफॉर्मन्स तुमच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाला. ह्याच्यापेक्षा दर्जेदार खेळ करून नक्कीच आम्ही अपेक्षा करू पुढच्या वर्षी तुम्ही ट्रॉफी उचलाल. नक्कीच एक महत्त्वपूर्ण सन्मान आपण देखील इकडे करणार आहोत. आपल्याच वाळकेश्वर परिसरातील एक नामवंत खेळाडू हेमंत शिंदे, ज्याची चर्चा संपूर्ण मुंबईभरात आपल्याला पाहायला मिळालो. जंबो सर म्हणून ज्याला आपण संपूर्ण आपला वाळकेश्वर, आपले दक्षिण मुंबई ओळखते, त्यांचाच मुलगा, त्यांचा सुपुत्र, ज्याला आपण काल स्लिपच्या दिशेने पाहिले, एक दर्जेदार कॅच घेताना आपल्या वाळकेश्वरचं भविष्य आहे, आपल्या वाळकेश्वरचा हा रायझिंग स्टार आहे, वाळकेश्वरचं हे फ्युचर आहे. रुद्र हेमंत शिंदे, आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती यायचं आहे. मित्रांनो टाळ्या झाल्या पाहिजे नक्कीच रुद्रासाठी. आज तुम्ही जे दर्जेदार क्रिकेट खेळताय, तुम्हाला जे बॅटिंग बॉलिंग प्राइज मिळतंय, उद्या या खेळाडूला देखील असंच तुम्ही इंस्टावरती पाहाल, युट्यूब वरती पाहाल, सगळीकडे या खेळाडूची चर्चा पाहाल, कारण की त्याच्या वडिलांनी देखील ती कामगिरी केली आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून हा देखील करणार आहे. आणि त्याच्यानंतर आणि आपल्याच खेळ वाळकेश्वरचा एक अजून उगवता सितारा, रायझिंग स्टार विराट पाली, आपल्याला देखील विनंती, आपण देखील स्टेजवरती येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. हे मित्रांनो आपल्या पुढचं वाळकेश्वरचं भविष्य आहे खऱ्या अर्थाने. यांना देखील आपण तुमच्या एक मोठा भाऊ या नात्याने, एक मोठा मित्र या नात्याने तुम्ही त्यांच्या पाठीवरती एक शाबासकीची थाप नक्कीच ठेवली पाहिजे. त्यांच्यासाठी ते मौल्यवान गोष्ट असेल आणि त्याच्यामुळेच त्यांना कुठेतरी प्रोत्साहन मिळेल. ते देखील तुम्ही जसं आता क्रिकेट खेळतात तसं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळेल. तर तुम्हाला देखील विनंती आहे, या सर्व खेळाडूंना आपण सपोर्ट करायचा आहे. टॅलेंटेड आहेत, यंग आहेत, ह्यांना मोठा फ्युचर आहे.
चला तर मग लास्ट बट नॉट द लिस्ट, ज्या क्षणाची आतुरता सर्वांना होती, 2 दिवसांचा मोठा प्रवास, शनिवार रविवार आपण जर पाहिलं, एक मोठा प्रवास करून, मोठा घाम गाळून, मेहनत करून, प्रयत्नांची पराकाष्ठा करून ज्या संघाने वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजयाचा दावेदार ठरतोय, वाळकेश्वरचा सम्राट, एकदा जोरदार टाळ्या वाजवून या संघाला आमंत्रित करायचं आहे. लाजवाब कामगिरी, लाजवाब परफॉर्मन्स थ्रू आउट द टुर्नामेंट, ज्यांच्या पूर्ण संघाच्या नावाचा बोलबाला झाला आणि इथून पुढे संपूर्ण वर्षभर ज्यांच्या नावाची चर्चा आपल्याला संपूर्ण वाळकेश्वर नगरीमध्ये, संपूर्ण दक्षिण मुंबईमध्ये पाहायला मिळेल, असा वाळकेश्वरचा सम्राट संघाला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन आपल्या आकर्षक लकलकती चमचमती ट्रॉफी येऊन कलेक्ट करायची आहे. एकदा जोरदार टाळ्या दे वाळकेश्वरचा सम्राट. दर्जेदार बॅटिंग, दर्जेदार बॉलिंगचं प्रदर्शन या संपूर्ण संघाने आपल्याला पूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं, ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे दावेदार आहेत. एक दर्जेदार प्रदर्शन पूर्ण टुर्नामेंट मध्ये आपल्याला त्यांच्याकडनं पाहायला मिळालं. असा वाळकेश्वरचा सम्राट हा संघ इकडे मात्र विजयाचा ट्रॉफी उचलताना दिसतोय. सन्माननीय आदरणीय माजी नगरसेवक तसेच दक्षिण मुंबईचे लोकसभा समन्वयक सन्माननीय प्रमोदजी मांद्रेकर साहेब यांच्या विशेष संकल्पनेतून साकार झालेली ही क्रिकेटची स्पर्धा डार्लिंग स्पोर्ट्स क्लब श्री गणेश मित्र मंडळ आयोजित त्यांच्या संयुक्त विद्यमानाने वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफी आपण संपूर्ण 2 दिवस पाहिली. 8 संघ 1 विजेता आणि तो 1 विजेता मिळालाय वाळकेश्वर चा सम्राट. दर्जेदार, दिमागदार आणि असरदार संघ असा मात्र एक आकर्षक ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून त्यांच्याकडनं उचलली जाते. व्हॉट अ परफॉर्मन्स, लाजवाब कामगिरी पूर्ण स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. असा वाळकेश्वरचा सम्राट आणि हे त्यांचे सर्वच तारे सितारे इकडे मात्र या ग्रीन पार्क वाळकेश्वर या मैदानामध्ये आज यांच्या नावाची चर्चा असणार आहे. संपूर्ण आठवडा नाही तर संपूर्ण महिना नाही तर संपूर्ण वर्षभर वाळकेश्वरचा सम्राट या नावाची चर्चा आपल्याला संपूर्ण वाळकेश्वर मध्ये पाहायला मिळेल. दर्जेदार प्रदर्शन आणि तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी देखील मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा.